कोण म्हणत असेल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे, कोण म्हणत असेल आमदाराचा भाऊ आहे, आमदाराचं पोरगा आहे. मला काही घेणं देणं नाही. कामाची क्वालिटी जर खराब झाली तर मी तक्रार तर करेनच, पण मी पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल करायला होणार. ही जबाबदारी तुमची. सगळ्यांसमोर सांगतो बरं का. मी मागं पण सांगितलं बीडू साहेब, कुठली जर क्वालिटी खराब निघाली कुणाला सुद्धा घाबरायचं नाही. त्याला सगळं तुमची जर काय अडचण झाली, नुकसान झालं, मी जबाबदारच आहे. पण एखादं आता गावं पूर्ण बघतायत, सगळं चित्रीकरण होत आहे आणि आम्हाला व्हिडिओ पडतात, ते आमचा कमीपणा आहे. आता आपण पॅच रिपेअर करतो, तिथं काही जण पॅच रिपेअर करतच नाही. आता पॅच रिपेअर सारखं काम कुणालाच कळणार नाही. त्यांचं जे म्हणणं होतं ना की कलरमध्ये जिथे जिथे काही पॅचेस राहिलेले तर ते कलरला पॅचेस देऊन पण घेतले आणि परत त्याचे संबंधित आहेत. तुम्ही जाऊन या ना, तुम्ही विजिट करा ना तसे, कारण खराब काम कुठं नाही पाहिजे. त्यांचं फक्त म्हणणं होतं का कलरला थोडं हे झालं. बघा, तुम्ही जोपर्यंत तुमची स्वतः प्रमुख अधिकाऱ्याची व्हिजिट होत नाही तोपर्यंत त्याचं बिल लिहू नका. बिल लिहू नका. तुम्ही कुणी काळजी करू नका. तुमची कुणी बदली करत नाही, तुम्हाला कुणीच काय करू शकत नाही. मी सांगतो, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काम केलं, मी तुमच्या बरोबर आहे. आता आणखीन काय, मी माझा सक्का भाऊ जरी असेल तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, किंवा आमचं कोणी गाडीत बसणारा कार्यकर्ता पदाधिकाऱ्याचं, कोण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं राहू द्या, सरचं राहू द्या, आमच्या नगर कोण कोणाचं कोण नातं गोतं आम्हाला काय त्याशी घेणं देणं नाही. तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये क्वालिटीत कोणाची भाडबीड ठेवायची नाही. कुठलं सभागृह तुला माहीत आहे, मग मी पहिल्यापासून सांगितलं आहे. आता तुम्ही जरी काही 6 महिने वर्ष झालेलं असलं तरी इथं बार्शीमध्ये तसली खराब कामं वगैरे तसली फालतू काय कुणी करायचं काय संबंध पण नाही, काहीच नाही.